वैष्णवान संगती सुख वाटे जीवा आणि मी देवा काही नेणे गाये नाचे आपुली या छंदे। रमावली रामकृष्ण हरी माऊली विठुरायाच्या भेटीचा एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालतायत। यातला सर्वात अवघड असलेला दिवे घाटाचा टप्पा पालखीसह वारकरी पार करतात। एरवी नागमोड्या वाटांची वर्ण वारकऱ्यांना थकायला लावतात, मात्र हरिनामाच्या जयघोषात तल्लीन होऊन वारकरी हा टप्पा पूर्ण करतात। पुण्यात 2 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मुक्कामी येणार आहे। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात टाळ मृदुंगाच्या निनादात लाखो वारकरी पालखी ही जी पालखी ती दिवे घाटाचा टप्पा पार करते। तर नाथांनी आपल्या भारुडात देखील फार सुरेख वर्णन दिवे घाटाचं केलेलं आहे। नाथांनी असं म्हटलंय की या डोंगरावरनं ओढ्याच्या माध्यमातून पुढे जाणारं पाणी हे वरून खाली जातं, पण हा भक्तीचा प्रवाह जो आहे तो दिवे घाटात खालून वरती येताना दिसतो। नयनरम्य असं हे दृश्य असतं। सगळा एकोपा यामध्ये बघायला मिळतो। ना जात असते ना धर्म असतो, या ठिकाणी फक्त एकच आवाज असतो, तो म्हणजे माऊलींच्या नामघोषाचा। एक ऊर्जा जाणवते। आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या पालख्या भक्तिमय वातावरणात दिवेघाट पार करतात आणि अशातच टाळ मृदुंगाचा आवाज हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण दिवेघाट परिसर भक्तिमय झाला। दरम्यान काही वारकऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अपर्णा गुरव यांनी। तुम्हाला नक्की पंढरपूरला जाऊन विठ्ठलाकडे काय मागायचं काय नसतं। पांडुरंग असा देव आहे की त्याच्या समोर गेलं की आपलं देहभान हरतं आणि आपण काहीच मागत नाही, निस्तेज होतो आणि फक्त समर्पण पांडुरंगा चरणी एवढंच आहे। कुणी मला नाही वाटत कुठला वारकरी काय मागतो किंवा काय पाहिजे, कारण बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे गर्दी इतकी अफाट असते की मुखदर्शन पण घेता येत नाही, पण कळसाचं दर्शन घेऊन वारकरी आपल्या गावी परत जातात। म्हणजे वेगळ्या प्रकारचं समर्पण आहे। पांडुरंग अशी देवता आहे, आपण काहीच मागत नाही, आपण फक्त निस्सीम तल्लीन होतो त्याच्या भक्ती। आपण कुठून आलात? पुणे। कितवं वर्ष आहे तुमचं वारीचं? हे खरं पहिलं वर्ष आहे आमचं, कारण अनेक वर्ष आम्ही सेवा करत होतो की बाबा जी पुण्यात दिंडी येते त्या दिंडीचं आम्ही सेवा करतो दरवर्षीप्रमाणे। गेले 25 वर्ष आम्ही त्या दिंडीला राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था अशी आमची एक बीडची दिंडी आहे 248 नंबर रथाच्या मागच्या, त्या दिंडीची आम्ही सेवा 25 वर्ष सातत्याने करत आहे। वारीचं नक्की महत्त्व काय? वारीचं महत्त्व म्हणजे एक शारीरिक व्यायाम होतो आणि नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली। आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये भजन होतं, देवाचं नामस्मरण होतं, ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन होतं, यज्ञ होतो आणि कुठलेही संकट येत नाहीत। ज्ञानोबा राय आपण जी इच्छा केली ती पूर्ण करते। पसरदानामध्ये माऊलीने सांगितलं, जो जे वांछील तो ते लावो प्राणी जातो। जी इच्छा केली ती पूर्ण होत असती, म्हणून आम्ही दरवर्षी वारी करतो। तर दिवे घाटाचे अवघड वळण खरं तर कशाचं प्रतीक आहे याबद्दलची वेगवेगळी वर्णनं जी आहेत ती केली जातात। काही जणांचं असं देखील म्हणणं आहे की सोपा न देव, म्हणजे देवापर्यंत जाण्याचा मार्ग हा कधी सोपा नव्हता, त्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात, भक्तीची कसोटी लागते, साधनेची कसोटी लागते आणि याच कसोटीचं अवघड वळणाचं हे प्रतीक म्हणजे त्याचं संकेत म्हणजे हा दिवे घाट आहे, असं देखील वर्णन या दिवे घाटाबद्दलचं केलं जातं। या अवघड वळणावरनं खरं तर चढत असताना एकच गजर केला जातो आणि हे गजर म्हणजे ऊर्जेचं प्रतीक आहे। ऊर्जा या नामस्मरणातनं मिळते आणि हीच ऊर्जा खरं तर आपल्याला ही अवघड चढण्याकरता म्हणून ताकद देते अशी भावना आहे। मग या वाटेवरती थकायला होत नाही का? तर काही महिलांचं असं देखील म्हणणं आहे, वयोवृद्ध महिलांचं, की
रात्री आपसूक माऊली येऊन आपल्या पायामध्ये ताकद देतात, जणू काय आपल्या पायाला बामच लावून जातात की काय, अशी देखील एक भोळी बाबडी भावना या ठिकाणी व्यक्त केली जाते. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिस वाट तुझी. या संत तुकाराम महाराजांच्या ओव्या या वारीतल्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता हे वारकरी तुम्ही बघताय, हवेमध्ये भगवे पताके फडकताय, त्यामध्ये टाळ मृदुंगाचा आवाज आणि या वारकऱ्यांच्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण. या नामस्मरणाने खरं तर इथली पूर्ण नगरी आहे तर ती पावन झालेली आहे. आपण बघतोय वारी म्हणजे ही एक यात्रा नाही आहे, तर आनंद, उत्सव, प्रेम या सगळ्या अध्यात्माचा एक जिवंत सोहळा आहे. आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने वारकरी जमलेले आहेत. आज बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक नागरिक हा वारीचा आनंद अनुभवतोय. वारी म्हणजे या वारीचं निमंत्रण कोणाला द्यायची गरज नाहीये. आपल्या घरातलं एखादं कार्य असेल तर आपल्याला पत्रिका द्यावी लागते, निमंत्रण द्यावं लागतं. पण वारीसाठी एका शब्दाचंही कोणाला निमंत्रण द्यावं लागत नाही, तरी देखील हजारोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी जमतात. बघायला गेलं तर भक्तीचा हा मार्ग असा आहे की आपण जगामध्ये कोणताही प्रवाह बघितला तर तो वरून खालीपर्यंत वाहत येतो, पण भक्ती हा एक असा प्रवाह आहे जो खालच्या दिशेने वर जातो. ही माऊलींची जी पालखी आहे, या पालखीतला सगळ्यात खडतर प्रवास म्हणजे ही दिवेघाटची वारी, दिवेघाटचा प्रवास आहे. आज या वारीमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वारकरी यामध्ये समाविष्ट आहे. माऊली कुठून आलात? काय म्हणताय, विठ्ठलाला काय मागणं आहे? विठ्ठलाला मागणं सर्वांना सुखी ठेव, समाधानी ठेव, पाऊस भरपूर पडू दे, शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ दे. माऊली एवढा मोठा घाट आहे, डोक्यावर तुळस घेतली, दम लागत नाही का? नाही लागत दम. मग तुम्ही विठ्ठलासाठी शिदोरी घेतली नाही का? घेतली की काय घेतलंय शिदोरी? शेंगदाण्याचे लाडू. तुम्ही सगळे कुठून आलेत? आम्ही आलो तर पुण्याहून, परभणी आलो. पुणेकरांनी आमचं स्वागत कसं केलंय तुमचं? एकदम छान, खूप छान आम्ही परभणीहून आलो. आम्ही परभणीहून बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. फक्त त्या विठुरायाला भेटण्याची एक ओढ या चेहऱ्यावर त्यांच्या बघतोय आपण, आनंद किती झळकतोय. कॅमेरामॅन प्रशांतसह मी अपर्णा गुरव, न्यूज 18 मराठी, दिवेघाट. दिवेघाटाचा हा सोहळा अनुपम्य म्हणला जातो. याचं कारणही तसं आहे की भुरभुर पडणारा पाऊस, आजूबाजूला सगळ्या घाटामध्ये हिरवाईने नटलेला डोंगर आणि यातनं वाट काढत वारकरी जे आहे हे अवघड चढण चढतात. यावेळी तसं बघायला गेलं तर असा देखील एक संकेत आहे किंवा असं देखील म्हणलं जातं की हे अवघड चढण चढल्यानंतर माऊली जे आहेत, माऊलींची पालखी पोचते ती सासवडला, आणि सासवड म्हणजे संजीवन समाधी स्थळ, म्हणजे सोपान काकांचं समाधी स्थळ जे आहे ते सासवडला आहे. इथे भलेही बंधूंची भेट होत नाही, पण वडील बंधू, मोठे बंधू जे आहेत ते लहाना बंधूंच्या या नगरीमध्ये मुक्काम करतात आणि तिथून सोपान काका जे आहे ते उद्याच्या दिवसामध्ये पुढे प्रस्थानाच्या दृष्टीने तयारी करत असतात. त्यांच्या पालखीचं जे प्रस्थान जे ते उद्याच्या दिवसाला होणार आहे, पण हा एक अनुपम्य सोहळा असतो. यावेळी वारकरी मोठ्या संख्येनं या सासवड नगरीत माऊलींच्या पालखीच्या साक्षीने मुक्कामी थांबतात आणि सोपान काकांचंही दर्शन घेतात. आज वारीमध्ये हजारोच्या संख्येने वारकरी यामध्ये जमलेले आहेत. फक्त महाराष्ट्रातल्या इतर राज्यातून देखील वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्या भावना काय आहेत तर आपण जाणून घेऊयात. मावशी कुठून आलात? आम्ही हिंगोलीला. एवढा वजन आहे तुळस, वजन नाही लागत का? नाही लागत. काय मागणार आहेत विठुरायाकडे? काय मागायचं नाही देवाला, फक्त वारी राहू दे, पाहायला सुख राहू दे. आपण आपल्या लेकीकडे जाताना शिदोरी घेऊन जातो, विठ्ठलाला काय घेतलंय? जेव्हा विठोलाला पण शिदोरी घेतली. काय घेतले शिदोरी? देवाला का हरिनामाची. तुम्ही कुठून आलात? हिंगोली, हिंगोलीवरून नरसी नाम देऊन हिंगोली. काय मागणार आहात विठ्ठलाकडे? विठ्ठलाला पांडुरंगा सेवा मागणार आहेत फक्त. ह्याची दान दे का देवा, माझा इशारा न व्हावा, गुन्हा गावी ना आवडी, ते माझी सर्व जोडी. एवढा वाडी बोडो याच्यासाठी मागणी आहे. एवढा पाऊस येतोय, शेतीची कामं अडकल्यात, तरी पण तुम्ही वारीला चालत. हा पाणी पडला तरी वारी करायला चुकत नसते आमची दर सालानी. 10 वर्ष झाली आतापर्यंत. माऊली कुठून आलात? नाशिकवरून आलो. नाशिकवरून. आणि काय मागणं आहे विठुरायाकडे? विठुरायाकडे काही मागणं नाही, सर्वांना सुखी ठेव एवढंच म्हणतो. कितवी वारी आहे तुमची? चौथी वारी आहे माझी. वारीचं महत्व काय नक्की? वारीचं महत्त्व म्हणजे मनाला शांती मिळावी आणि एक सुविचार आपले सगळे आपण समाजाला द्यावेत. हा एक वारीचा एक फार मोठा एक प्रश्न आहे आणि तो आपल्याला प्रत्येकाला दिलं पाहिजे.
आणि ते वारीमध्ये सामील झालंच पाहिजे, दरवर्षी सामील झालंच पाहिजे. सध्या पाऊस ऊन खेळ चालू आहे, शेतीची कामं रखडली आहेत, तरी पण तुम्ही वारीला चाललाय. नाही ताई, वारी ही आमच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि पाऊस यावा आणि सर्व जग सुखी व्हावं आणि पसायदान लोकांना समजावं हा वारीचा महत्त्वाचा विषय आहे. माऊली दर्शक असं आहे की असं म्हटलं जातं आणि अभंगात देखील याचा उल्लेख आहे संतांच्या, की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. त्यामुळे पंढरपूरची ही महती आणि पंढरीच्या विठुरायाला, म्हणजे ज्याला खरं तर संतांनी वेगवेगळ्या शब्दात त्याच्याशी आपल्याला नातं, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करत असताना माझ्या हक्काचा देव, माझा मित्र, अशा पद्धतीने देखील त्याचं वर्णन करत असताना त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या ह्याच्यात की कुठे आहे विठ्ठल. यावरती दोन महिलांमधला फार भोळा भाबडा संवाद या ठिकाणी समोर येतो की एक महिला दुसऱ्या महिलेला विचारते की विठ्ठलाची आळी कंची. त्यावरती समोरची महिला असं सांगते की जिथं बुक्क्याची रांगोळी तिथं विठ्ठलाची आळी. अशा सगळ्या ह्याच्यात हे लोकविद्यापीठ पुढे वाटचाल करताना दिसतंय. मग अभंग रंगतात, अभंगाबरोबर गवळणी देखील म्हटल्या जातात. आणि याच सोहळ्यात प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाटींनी काही वारकऱ्यांशी संवाद साधलाय, बघूया. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान कोणतं होतं? देहूमध्ये. बरं, आता बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे आपण आणखी काही यांना प्रश्न विचारणार घेऊन आले तुमच्यासाठी. आता मला सांगा, तुकाराम महाराजांच्या गाथा या विसर्जित केलेल्या होत्या, त्या नदीचं नाव एका सेकंदात सांगा. विठोबांच्या मूर्तीच्या खाली एका भक्ताचं नाव आहे. दिलेलं आहे. आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर यांनी बरोबर दिलेली आहेत. गंगूबाई तांगडे, गंगूबाई तांगडे. सो यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या बरोबर दिलेली आहेत. बाकी माऊलींनी सुद्धा दिलेली आहेत, पण तुमच्या मधल्याच एका माऊलीला गिफ्ट भेटते. तुम्ही जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर तुम्हाला मी चंदू काका सराफ यांच्याकडून एक चांदीचं नाणं गिफ्ट करतोय. त्यामुळे रामकृष्ण हरी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माऊली. तुमची पहिली वारी आहे नाही, तर पहिल्या वारीलाच तुम्ही एवढं मस्त गिफ्ट घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पंढरपूर पर्यंत अशीच चांगली वारी होऊन जाऊ दे तुमची. जबरदस्त वारी करा. बोला पुन्हा एकदा, पुंडलिक वरदे वारी विठ्ठल. देव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार. नामच घेता, नामच देता, नामच घेता, नामच देता. कोटी कुळीचा उद्धार, कोटी कुळीचा उद्धार. पंढरी नामाचा बाजार. तर भेटी लागे जीवाच्या माध्यमातून वारीच्या वाटेवरती या भक्तीची साधना करणारे, या भक्तीच्या सगळ्या वातावरणात तल्लीन होणारे हे भक्त आम्हाला भेटतात. आणि असेच एक भक्त आम्हाला भेटले, ते म्हणजे धाराशिव इथले रवींद्र ताटे आणि ताई ताटे. त्यांच्याशी देखील आम्ही एक भावनिक संवाद साधला आणि संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. रामकृष्ण हरी माऊली. आपण बघतोय असंख्य वारकरी पंढरीच्या दिशेने चालतायत. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, या वारकऱ्यांची पावलं काही थांबायचं नाव घेत नाही. मात्र या सगळ्या वारकऱ्यांमध्ये काही जण जोडी जोडीने चालतात. आता जोडी जोडी काय, तर नवरा बायको दोघे सुद्धा वारीला चाललायत आणि पंढरीची ही वारी ते करतात एकत्रितपणे मिळून. अशीच एक वारकऱ्यांची जोडी आपल्या सोबत आहे, जे नवरा बायको गेली कित्येक वर्ष वारीला जातात, वारीचा अनुभव घेतात. माऊली, दोघं नवरा बायको वारीला जातात, मग घरचं कसं? सगळं ते बघताय बघणारा. आपल्याकडे काय, आपल्याला जे करायचे चालायचं. काय सांगाल माऊली? आम्ही पण 2-3 वर्ष झालं वारी करतात. आपल्याला घडतंय मन करतात, नाही घाल्यावर करत नाही. आपण चलणं चालणं झाल्यावर आपण चालतच राहू की, वय झाल्यावर वय आहे म्हणून आम्ही चालतात. बरोबर आहे. पण आता जेव्हा दोघं जाता वारीला, तर मग आता घरी कोण असतं? मग घरी मुलं आहे ती सुना आहे, मग सगळं माऊलींच्या भरोश्यावर. सगळं भरोश्यावर त्यांच्या.
किती वर्ष झाले वारी करताय? तिसरी वारी तिसरी वारी आहे. आणि कुठलं गाव तुमचं? त्या धाराशिव मध्ये तेरपळ सभा आहे. ते गुरुबा काकाचं मंदिर आहे हे देवस्थान. मराठवाड्यातून आले. हो. काय नाव आपलं? रवींद्र तुळशीराम टाटे. तुमचं? ताई टाटे. GS महानगर बँकेकडून आपण यांना एक सुंदर असा पोशाख देणार आहोत. तुम्हाला एक सुंदर अशी साडी देणार आहोत. तुम्हाला एक खूप छान ड्रेस देणार आहोत. याचं कारण असं आहे की मला खूप चांगलं वाटलं की तुम्ही म्हटलं की आम्ही घरच्यांसारखं राहतो सगळ्यांसोबत आणि कधी भांडण करत नाही, कधी काही नाही आणि जोडीने चालतात. मी बघते बराच वेळ झाला तुम्ही तुमचं बरोबर चालतात शांततेत. त्यामुळे तुम्हाला हे खास गिफ्ट आम्ही देतोय. प्लीज स्वीकारा तुम्ही. तर हा या सगळ्या वारीच्या वाटेवरचा वारकऱ्यांचा सन्मान जो आहे आम्ही या सगळ्या माध्यमातून करतोय, कारण त्यांची अखंड साधना सगळ्यांनाच प्रेरित करणारी. चला यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म, त्याचा भवश्रम निवारला. आणि के दुरावली करिता खटपट, वाऊगे बोभाट वर्माविण. रामनामी जिही धरिला विश्वास, तीही भवपाश तोडी येले. तुका म्हणे केले कळी काळ ठेंगणे, नाम संकीर्तने भाविकांनी. आणि ब्रेकनंतर बघणार आहोत माऊली दर्शक की माऊलींची पालखी हडपसर मार्गे सासवडच्या दिशेने रवाना झाली. यावेळी माऊलींचा पालखी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. हडपसर गाडी तळावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर विठू नामाच्या गजरात परिसर दणाणून निघाला होता. मी आहे प्रॉपर नांदेडून आलेलो आहे खास माऊलीच्या प्रस्थानासाठी, पण आम्हाला दर्शन वगैरे घेण्याची इच्छा आहे, परंतु खूप गर्दी वगैरे जास्त आहे, त्यामुळे आम्ही बाहेरूनच माऊलीचं दर्शन घेतोय. त्यामुळे माऊली तुम्हाला काय म्हटली माऊलींना? मला एक छोटा भाऊ द्या. छोटा भाऊ. मग काय म्हणाले माऊली? बोलले तुझ्याशी? काय म्हणाले? येतो म्हणाले. दर्शन घेतले? हो. आता काय मागितलं माऊलीकडे? काय नाही मागितलं? मागितलं. काय मागितलं? हे एक्झाम मध्ये पास करा आम्हाला एवढं. कुठल्या एक्झाम मध्ये? स्कूलच्या एक्झाम मध्ये. अरे बापरे. मग माऊलीकडे उत्तर आलं की नाही? करणार म्हणून. आता वारी म्हणजे केवळ भक्तीचा प्रवास नाही, तर संस्काराची ही परंपरा आहे. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या सोहळ्यात सहभागी होत असतो. अशातच चिमुकली मुलं वारीचं आकर्षण ठरतात. या निरागस रूपातून वारकरी परंपरा आणि संस्कृतीची जपणूक केली जाते. तर मला सांगा की हे जे त्यांना सजवून तुम्ही आणलेलं आहे, काय त्यांना संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला? महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृती त्याच्यामध्ये रुजण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. आणि महाराष्ट्र हा खूप मोठा आहे, संस्कृती प्रधान महाराष्ट्र आहे. तेव्हा महाराष्ट्रासाठी एक गौरवाची गोष्ट आहे. आणि तर संतांची परंपरा जपणारा हा महाराष्ट्र आहे आणि याच संतांची परंपरा या सगळ्या चिमुकल्यांमध्ये रुजवण्याचा या पालकांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. या सगळ्या पालकांना न्यूज 18 मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. बोला रामकृष्ण हरी. तर व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, हडपसर. ते बिरादर कुटुंबाने यंदाही वारकऱ्यांसाठी मालिश सेवेचं आयोजन केल्याचं पाहायला मिळालं. पायी चालत आलेल्या वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा या उद्देशाने वारकऱ्यांना ही सेवा देण्यात आली. आयुष मंत्रालयाशी संलग्न प्रशिक्षित उपचारकारांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या या सेवेमुळे वारकऱ्यांना एक नवीन ऊर्जा मिळते आहे. संत मुक्ताईची पालखी बीड शहरात दाखल झाली आहे. पालखी दाखल होताच मोठ्या थाटामाटात नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं. गेल्या 300 वर्षांपासून वारीची ही अखंड परंपरा कायम आहे. या पालखी सोहळ्यात हजारो महिला भाविक सहभागी झाल्या. या पालखी सोहळ्यात आजोबा आणि नातीच्या भेटीला अधिक महत्त्व. अत्यंत प्रेमाने आणि मनोभावे बीडकर वारकऱ्यांचा पाहुणचार करतात. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा
या अभंगाची प्रचिती येते. मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये 6 जिल्ह्यामधून बीडला होणारं स्वागत, बीडला मिळणारं प्रेम हे एक अलौकिक आणि अनन्य एक साधारण प्रेम आहे. त्याला विशेष महत्त्व आहे. आईसाहेबांच्या या पालखीसमोर पायघड्या टाकण्याची परंपरा ही बीड शहराने मागच्या काळापासून जोपासलेली आहे. पुढे सुद्धा ते देतील असे अनेक परंपरा अशा ते बीडमध्येच होतात. आणि आजोबांची आणि नातीची भेट हा एक अलौकिक क्षणसुद्धा हा बीड शहरच त्याचा साक्षीदार आहे. इतरत्र तो होतात. संत मुक्ताईची पालखी बीडमध्ये दाखल झाली आणि पुढचे 2 दिवस पालखीचा मुक्काम बीडमध्ये असणार आहे. अशातच आज माळवेस हनुमान मंदिरात पालखीचा मुक्काम आहे. दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे संत मुक्ताईच्या जयघोषाने बीड नगरी दुमदुमून गेली. वारीत दरवर्षी भक्तीची अनेक रूपं पाहायला मिळतात. यंदा मात्र एका वारकऱ्याने आपल्या अनोख्या उपक्रमातून सामाजिक संदेश देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. डोक्यावर रुक्मिणी मातेची मूर्ती घेऊन त्यानं वारीला सुरुवात केली आहे. या माध्यमातून ते केवळ विठ्ठल भक्ती व्यक्त करत नाहीये, तर स्त्रीचा सन्मान हाच खरा धर्म हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जातो. तर माऊली दर्शक संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव गावात मुक्काम आहे. अंबेजोगाई शहरात श्रींच्या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी वारकऱ्यांचाही पाहुणचार करण्यात आला. अंबेजोगाईकरांचा पाहुणचार घेऊन वारकरी बोरी सावरगाव मुक्कामी पोहोचले. पालखी सोहळ्याचं हे 57वं वर्ष असून पालखीत शेगाव इथून 2 अश्व, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी असे 700 वारकरी सहभागी झाले. आज बोरी सावरगाव मुक्कामानंतर पुढे धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे पालखीचं प्रस्थान झालंय. संत एकनाथ महाराजांची पालखी बीडच्या शिरूर कासारमध्ये दाखल झाली. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. शहरातील समीर आणि जमीर बंधूंनी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या हजारो वारकऱ्यांसाठी खास फराळाची व्यवस्था केली होती. धर्मापेक्षा मानवता आणि सेवाभाव श्रेष्ठ असल्याचा संदेश देणारा समीर आणि जमीर बंधूंचा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला. तर माऊली दर्शक अशाच पद्धतीने न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून भेटी लागी जीवातनं आपण आपला वारीचा प्रवास थेट पंढरपूरपर्यंत पूर्ण करणार आहोत. आणि हाच भाव, आसक्ती अशाच पद्धतीने टोकला जात राहील आणि एकच जयघोष होईल, तो म्हणजे ज्ञानोबा तुकाराम याचा. चला, पुढे देखील वेगवेगळ्या घडामोडी या वाटेवरती घडत राहणार आहे, ते आपण जाणून घेत राहणार आहोत. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. सवमकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने.